हॅलो नमस्कार, मी सोनाली. स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये. तर आजचा वार पहिल्यांदाच सांगते मी. आजचा वार आहे बुधवार आणि उद्या आहे मार्गशीर्षातला तिसरा गुरुवार. तर त्याच्यासाठी ना आज काही अशी कामं आहेत ती मी उरकून घेणार आहे, ज्यामध्ये मी परवा ग्रॉसरी जी आणलेली होती ना, ती मसाले वगैरे जेवढं काय होतं ना तेवढं सगळं मला ओतून घ्यायचं होतं. मग त्यासाठी आज मी म्हणलं की आज जी काही कामं एक्स्ट्राची असतात ना ती फिनिश केलेली बरी. कारण कधी पण बघा कुठलाही दुसऱ्या दिवशी समजा कार्यक्रम असेल किंवा आपल्याला एक्स्ट्रा काम असेल तर त्या दिवशी ना बऱ्यापैकी असा विचार करायचा की आदल्या दिवशीच ना खूप सारी कामं झालेली बरी. तर काही गोष्टी अशा मला आवरायच्या होत्या ज्या आठवड्यातून मी करते. तर गेल्या गुरुवारी मी तुम्हाला शेअर केलेलं सगळं पूर्णपणे आठवड्याची जी मी क्लिनिंग करते ना ती क्लिनिंग मी गावावरून आलेली पण होती आणि आठवड्याची पण होती. मग म्हटलं तसंच आज पण आहे ना, जेवढं काय आहे तेवढं वरचं सगळं करून घ्यायचं, जिथल्या तिथे सगळं ठेवून घ्यायचं. म्हणजे उद्याचा दिवस थोडासा आपल्याला एक्स्ट्रा मिळतो, ज्यामध्ये ना आपण खूप सारं व्यवस्थित अशी आपली मार्गशीर्षातली जी पूजा आहे ना ती करू शकतो. कारण घाई गडबडीच्या वेळेला बघा खूप सारी ही असतात ना ती राहून जातात. मग मन पण खूप बेचैन होतं, कारण दिवसभर आपण सतत ज्या दिवशी व्रत असतं, पूजा असतो, त्या दिवशी जर कामात राहिलो ना तर थोडीफार आपली चिडचिड होते. कारण शेवटी आपणही माणूसच आहोत, आपल्यालाही मन आहे, सगळं आहे, थोडासा आरामाची गरज असते. म्हणून मी आज विचार केला की जेवढं काय आहे ना ते मला सगळं आज ठेवून घ्यायचं आहे. आणि सगळ्या माझ्या ताईंना याचा अनुभव असेल बघा की आपण असं एखादा घरातला पार्ट जो कामाचा असू दे, भलं साफसफाईचा असू दे किंवा इतर कुठलाही असू दे, तर त्यावेळेला आपण असं विचारतो की हां चला आता झालं, आता 8 दिवस टेन्शन नाही आहे. पण रोज एक आपलं असं ठरलेलं रुटीन असतं की आज हे करायचं आहे, आज ते करायचं आहे. माझं तेच असतं, एकदा हॉल, एकदा किचन, एकदा अंगण, एकदा काय कुठे कपडेच वगैरे असतात, एकदा कुठं बाहेरचं काहीतरी प्लॅनिंग असतं. असं करत करत तो आठवडा कसा निघून जातो कळत नाही आणि पुन्हा तेच रुटीन. आणि खरंच सांगते, माझा आणि यांचा विषय घरात होतो ज्यावेळेला मी रोजच्या रोज एवढं साफ करते, आठवड्याची क्लिनिंग करते आणि तरी पण मला धूळ, पंखे वगैरे सगळं फर्निचर वगैरे इथं धूळ वगैरे दिसले की मी म्हणते की मी एवढं साफ करून असं असतं. ज्यांच्यामध्ये ना महिन्यातून एकदा करतात त्यांचं कसं असेल, तर हे मला म्हणतात तेवढं तू करशील तेवढं तुला दिसणार. कारण का सांगते मी, आपल्याला त्याची आवड असते, सवय असते, एक सवय झालेली असते अंगवळणी बघा की हां हे स्वच्छ पाहिजे, ते स्वच्छ पाहिजे, आणि त्याच्यावरती मग ती धूळ दिसली की ते मग आपल्याला एक्स्ट्रा वाटतं. पण कधी कधी असं होतं की त्या गोष्टीची आपल्याला सवय होऊन जाते ना, तर त्यावेळेला त्याचा लोड येत नाही. म्हणून असं म्हणलं जातं बघा की करणाऱ्याच्याच मागे. आता ज्या माझ्या ताई आहेत त्या अशा प्रकारे माझ्यागत रुटीन फॉलो करत असतील आणि त्यांना पण याचा अनुभव आला असेल बघा. आपण जेवढं साफसफाई करू, जेवढंही करू, तेवढंच आपल्याला रोजच्या रोज ती धूळ दिसणार. तर माझंही तेच आहे. तर आजचा दिवस मी निवडलेला आहे, ग्रॉसरी वगैरे जी आणलेली आहे ना ती सगळी जिथल्या तिथं भरून ठेवायची. कारण मग सकाळी कसं होतं ना, गडबडीच्या वेळेला मला डब्याचं खूप प्रेशर असतं सकाळी. कारण का सांगते मी की यांचं असं असतं ना, कामाचं धड एक नियोजन नसतं. म्हणजे आता 8ला तर 8ला, 9ला तर 9ला, असं काही नाही आहे. ज्या दिवशी अर्जंट जायचं त्या दिवशी अर्जंट जायचं, ज्या दिवशी वेळानं जायचं त्या दिवशी वेळानं जायचं. त्यामुळे ना मला आदल्या दिवशी सगळ्या गोष्टीची पूर्वतयारी करावी लागते. तर स्पायसेस वगैरे जे मसाले होते ना सगळे फिनिश झालेले, ते म्हणलं लगेच इथं भरून काढायचं. कारण का सांगते मी, सकाळी उठून स्वयंपाक करायचा का त्या मसाल्याचे पाऊच हुडकत फिरायचे, आणि ते पण कसं होतं की सांड लवण जे असते ना ती गडबडीच्या वेळेला खूप होते. तर याच्यासाठी सगळे हे करते. आणि खूप साऱ्या ताई मला म्हणतात की तुझ्यात एनर्जी एवढी कुठून आहे. तर मी जर मला सांगायला गेलं ना तुम्हाला माझ्यात एनर्जी एवढी कुठे आहे, तर सांगते मी तुम्हाला की सुरुवातीपासूनच जसं मी 12 वर्षाची होती तेव्हापासूनच माझ्या अंगावर अशी काही कामं देण्यात आलेली होती जी माझी आजीनं दिलेली होती. तर तुम्हाला माहीत आहे की माझं बालपण कुठं गेलेलं आहे, मी लहानाची मोठी कुठे झालेली आहे. तर तेव्हापासून ना ठराविक कामं जी होती ना ती माझ्या आयुष्याला त्यांनी दिलेली होती. का तर हिनं शिकणं गरजेचं आहे, हिला सगळं येणं गरजेचं आहे. कारण आजीचे असे विचार असायचे की मुलींना काही असेल ते होता होईल तेवढं आईवडिलांनी शिकवायला पाहिजे, नंतर मग त्याचा त्रास होतो, असं तिचे विचार होते. आता ज्याचे त्याचे विचार असतात त्यामुळे ती तिच्या विचारात असायची. त्यामुळे तिनं मला 12 वर्षापासूनच स्वयंपाक जे काय असेल ते करणं किंवा आपलं भांडी, कपडे, झाड लोट जेवढं काय असतं त्याच्याबरोबर प्लस आमच्या तिथे ना जर्सी गाय आहेत, तुम्हाला माहीत आहे. तर त्याचंही शेण घाण, आणि त्याच्यानंतर थोड्या दिवसानंतर मी आणि मामी दोघी मिळून धार वगैरे काढणं, ही सगळी कामं मी खूप कमी वयापासून सगळी केलेली आहेत. कारण शेतकऱ्यांच्या मुलींना याचा अनुभव असेल बघा. मी शेतात वगैरे कधीही गेलेली नाही, पण मला घरातली सगळी कामं लावण्यात आली, अगदी सगळी म्हणजे सगळी.
दुसरी गोष्ट उठण्याचं रुटीन, तर मला खूप साऱ्या ताई म्हणतात ना तू उठण्याची सवय कशी आहे, तर तिथंही माझं रुटीन उठण्याचं लवकरच होतं, कारण बरोबर 7ला मला घर सोडावं लागत होतं स्कूलसाठी. कारण 5वी ते 12वीपर्यंत जे मी शिक्षण घेतलं ना, तर ते अशा ह्याच्यात होतं ना की तिथं सकाळी मला 7ला निघावं लागायचं आणि बरोबर 12:15ला ते स्कूल सुटायचं. तर 7ला निघायचं म्हणलं की त्याच्या आधी आजीचं एक असायचं की माझ्या हिस्स्याचं जे काही काम आहे ते करूनच बाहेर पडायचं. मग त्यामध्ये होती फक्त झाडलोट, आणि त्याच्यानंतर मग झाडलोट वगैरे आपलं हे केल्यानंतर मग तिथून आपलं आवरायचं आणि मग निघायचं. तर तुम्ही विचार करा, मग 7ला जर मला घर सोडावं लागत असेल तर मला कितीला उठावं लागत होतं. तर हे मी 5वीला म्हणजे मी 11 वर्षाची असतापासूनच मला ती सवय लागलेली अंगवळणी. हो, पण हल्ली मी ज्या वेळेला माहेरी जाऊ त्यावेळेला मी अजिबात उठत नाही, कारण मी म्हणते खूप माझ्याकडून तुम्ही काम करून घेतलं, खूप मला लवकर उठवलं, आता मी नाही उठत. तर हे रुटीन आता प्रत्येक मुलीचं असतं, तर त्याच्यामुळे माझ्या म्हणतात की शरीराला एक सवय झालेली असते ना, ती सवय. दुसरी गोष्ट जबाबदारी, तू एवढ्या कमी वयात एवढं सगळं कसं काय करते, मग ती देवधर्माचं असू दे किंवा घरातलं असू दे, सणासुदीचं असू दे, सगळं. तर हो, मी जसं लग्न करून आले इकडे कोल्हापूरला, तसं लग्न झाल्यानंतर बरोबर 5 ते 6 दिवसानंतर पूर्णपणे जबाबदारी माझ्या अंगावर होती, अगदी पूर्णपणे. मग ते सकाळी उठण्यापासून जवळजवळ 3 ते 4 डबे असायचे मला, ते सगळ्या घरातल्या मेंबरचे, तेवढे सगळे मी करून द्यायची, ते पण 9च्या आत. आणि स्पेशली एक सांगते की फक्त घरामध्ये स्टोव होता, एका स्टोववरती नाश्ता असायचा, जेवण असायचं, आणि दुसरं म्हणजे त्याच्यावरतीच आंघोळीचं पाणी वगैरे. आता एवढं सगळं मी डिटेल्समध्ये यासाठी सांगत आहे की तुमच्या त्या कमेंट आहेत, आणि त्याच्यासाठी स्पेशली व्हिडिओ बनवणं हे मला काय एवढं गरजेचं वाटलं नाही, का तर ते माझ्या बाबतीत आहे. तुम्हाला काहीतरी एखादं गोष्ट शिकवायची असेल किंवा एखाद्या ह्याच्याबद्दल माहिती द्यायची असेल तर तो मी स्पेशल व्हिडिओ बनवेन. तर ह्या सगळ्या गोष्टी होत्या. लग्नाच्या आधीचं पण लाईफ जबाबदारीचंच होतं, लग्नानंतरचं तर अगदी 5व्या दिवशीपासूनचं लाईफ जबाबदारी. मग त्यामध्ये सणसूद असू दे किंवा तुमचे कार्यक्रम असू दे, काहीही असू दे, ते सकाळपासून ते पूर्ण होईपर्यंत सगळं एकटीलाच करावं लागत होतं. असतात त्याच्यामागं काही कारणं असतात, म्हणूनच मी सांगते की मी ते शेअर नाही करू शकत, पण असंच ते पण लाईफ होतं. मग त्या वयापासून मला त्या 18व्या वर्षी लग्न झालं, तर त्या वयापासून ना सगळ्या जबाबदारीची सगळ्याची मला जाणीव आहे, आणि त्या सगळ्या गोष्टीतून मी गेलेली आहे. त्यामुळे ना एवढ्या कमी वयातसुद्धा सगळं काही मी फॉलो करते. आणि हो, असं नाही कुठलाही असू दे, सणसुद्धा असू दे, काही असू दे, मी कुठलंही मला होत नाही म्हणून मिस करत नाही, कारण का ते अंगवळणी जे पडलेलं असतं ना, तर त्याच्यामुळे आपल्याला ती सवय झालेली असते. तर माझ्या खूप साऱ्या गोडताईंचे हे प्रश्न होते किंवा त्यांच्या कमेंट होत्या, त्यांना जाणून घ्यायचं होतं. तर आजच्या व्हिडिओच्या थ्रू तुम्हाला समजलं असेल की तुमची ताई एवढी ॲक्टिव्ह का आहे, कशासाठी आहे, कारण काय, तर सुरुवातीपासूनचं लाईफ तिचं तसंच गेलेलं आहे. तर इथं बघा, खूप सारी मी कामं केली, ग्रॉसरी वगैरे जे भरायचं होतं ते सगळं भरून घेतलेलं आहे, आणि आता त्याचबरोबर लगेच काउंटर टॉप जे आहेत ते सगळे पुसून घेणार आहे. हे एवढ्यासाठीच आता हे करत आहे. हे आठवड्यातून तर मी करतेच, पण दुसरी गोष्ट म्हणजे आता सगळे डबे वगैरे काढले होते, यातलं त्यात त्यातले यात सगळं सामान गेलेलं आहे. आणि जे 2 कपाटं असतात ना, ती मी डेली पुसते. पाठीमागच्या साईडला ना 2 डब्याच्या लाईनी दिसत असतील, त्या मी डेली पुसून घेते. आणि इकडचं मात्र मसाले वगैरे जे असतात ना ते मी नाही काढत, पण ओव्हनपासला भाग आणि ओव्हनच्या वरचं साहित्य जे काय असतं ना ते मी डेली वापरते. एकामध्ये गोडा मसाला आहे, एकामध्ये काळा मसाला आहे, तर त्याचा वापर ना सकाळ संध्याकाळ हा होतच असतो. आणि त्या चिनी मातीच्या ज्या भरण्या आणलेल्या आहेत ना, त्या खरोखर खूप स्ट्रॉंग आहेत. पलीकडच्या साईडला मी तुम्हाला सांगितलं की मी कॉर्नर पीस जो आहे ना तो लावलेला, आणि त्याच्यावरून ना तो निसटल्यानंतर बरण्या पडल्या, खरं एकही भरणी ना फुटलेली नाही आहे. त्यामुळे याचाच अर्थ की त्याची मटेरियल जे आहेत ना, क्वालिटी वगैरे खूप छान आहे आणि स्वस्तात मस्त मिळालेलं. तर इथं बघा, आता वरचा पूर्ण जे आहे ते पुसून घेतलेलं आहे, आणि आता आलेली आहे इथे. तर इथे काही मसाले होते ते मी भरून काढलेले आहेत. तर इथे पण जेवढी चिनी मातीच्या भरण्या मी घेतलेल्या आहेत ना, त्या सगळ्यामध्ये ना सगळे मसाले मी भरून ठेवलेले आहेत, फक्त मसाल्यासाठीच ते मी घेतलेलं. तर आता ते सगळं भरलेलं आहे, त्यामुळे म्हणलं लगे आता हाही कोपरा कशाला सोडा. बघा, आपलं असंच असतं की आपण साफसफाई कुठलीही करायला लागलो तर आपण विचार करतो की चला लगे हात हे पण करून घेऊया. तर आजची मॉर्निंगची जी साफसफाई आहे ना, ती माझी बऱ्यापैकी झालेली आहे. नंतर मोबाईल झाला माझा स्विच ऑफ. हॅलो, नमस्कार. तर सकाळपासून बघा नुसतीच ब्लॉगची सुरुवात झालेली, नुसतं शेअर करत होते, पण म्हणलं आता थोडंसं बोलूया. आता टायमिंग दाखवते, सर्वात आधी टायमिंग दाखवते, आजचा वार सांगते. तर आजचा वार आहे बुधवार, उद्या आहे मार्गशीर्षातला 3रा गुरुवार. तर टायमिंग बघा 6 वाजलेले आहेत, आणि 6 वाजता ना माझी इव्हनिंगची पूर्ण कामं त्याच्या आधीच होतात.
म्हणजे 5:30 ते 5:45 पर्यंत मी इव्हनिंगचं जेवढं काय काम असतं तेवढं फिनिश करते. जेवढं काय काय आवरायचं असतं ना ते एवढं या टायमिंगला जर आवरून घेतलं तर मग पुन्हा आपल्याला लोड होत नाही, कारण आपलं कसं सगळं ठरलेलं असतं ना टायमिंगनुसार. आता थोड्या वेळ हे येतील, यांना मग चहा द्या, हे ते खूप सारं हे होतं. त्याच्या आधी म्हटलं चला एक रेसिपी करणार आहे, ती म्हणजे कोणती, नानखटाई. नानखटाईला म्हटलं की खूप साऱ्या ताईंना वाटणार की ही रेसिपी ओव्हनमध्येच होते वगैरे, तसं काहीही नाहीये. कढईमध्ये खूप सारा बेकरी प्रोडक्ट जे असतात ना कढईमध्ये बनले जातात. फक्त ते आपल्याला जर मेजरमेंट माप सगळं जे काही ॲक्युरेट माहीत झालं, टायमिंग वगैरे, तर सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात, त्याला काही हे लागत नाहीये. तर आज नानखटाई रेसिपी शेअर करण्याच्या मागचं कारण हे म्हणजे याच्यावरती खूप साऱ्या कमेंट आहेत. तर जेवढ्या तुमच्या कमेंट आहेत ना त्याच्यावरती मी रेसिपी सगळ्या शेअर करणार आहे. प्लस आपलं जे काय रोजचं रुटीन, जे काय डेली ब्लॉग वगैरे हे सगळं मी शेअर करणार आहे. तुमचं दिवसेंदिवस मिळणारं खूप सारं प्रेम जे आहे ते असंच राहू द्या. सगळ्यात आधी एक सतत येणारी कमेंट ती म्हणजे की तू चेहऱ्याला काय लावते की ग्लो दाखवतो. तर सर्वात आधी मी सांगते, मी काहीही वापरत नाही चेहऱ्याला. महत्त्वाची गोष्ट सांगते, कधीही बघा कॅमेरा आणि रिअल माणूस यामध्ये फरक दाखवतो. कॅमेरा जसा असेल तसा तो माणूस कॅप्चर केला जातो. आता माझा कॅमेरा चांगला आहे, ज्यांचा कॅमेरा चांगला नाही आहे चांगल्या माणसाची वाट लावून सोडतो तो कॅमेरा. अशा प्रकारे कॅमेऱ्यावरती डिपेंड असतं. माझ्याही चेहऱ्यावर नॉर्मली स्पॉट आहेत. स्पॉट म्हणजे काय, पिंपलचे वगैरे नाही आहेत किंवा डाग खड्डे वगैरे असं नाहीये, पण ब्लॅक कलरचे तीळ जे म्हणतात ना, इथे एक आहे बघा, इथे एक आहे, असे खूप सारे बऱ्यापैकी म्हणतात ना असे तीळ आहेत, पण तो कॅमेरा तेवढं कॅप्चर करत नाहीये. त्यामुळे जे आहे ते रिअल सांगायला काहीही प्रॉब्लेम नाहीये. तुम्हाला वाटतो तेवढा ग्लो चेहरा माझा नाहीये, आहे असं सर्वसामान्य. जसा माझ्या गोड ताईंचा आहे तसाच आहे. माझ्यापेक्षाही खूप साऱ्या सुंदर ताई असतील. माझ्या आयुष्यात जर कमी म्हणायला गेलं तर माझ्या आयुष्यात फक्त केसांकडून कमी आहे, बाकी सगळं देवाने जेवढं पाहिजे तेवढं दिलेलं आहे. बघा प्रत्येकाच्या लाईफमध्ये कुठे ना कुठे कमी असते. कुणाला हाईट देते, कुणाला हाईट देत नाही, कुणाला हाईट एवढी दिलेली असते की त्या कधी कधी वाटतं की उगीच मला एवढी उंची दिली, असं प्रत्येकाच्या ह्याच्यात असतं. त्यामुळे त्यानुसार चालून जायचं. मी ते ऍक्सेप्ट केलेलं आहे. आता केसाला खूप सारं मी ट्राय करत असते, खूप सारं वापरत असते, सर्वसाधारणच आहे, फक्त कॅमेऱ्याची जादू. तर आरू बाळ आलेला आहे खेळून उड्या मारून. थोडंसं बोलूया आरू संग, कारण तुम्ही सगळ्या म्हणता ना आरूच दिसत नाही, आरूच दिसत नाही. आरू इकडे. तर आरू का दिसत नाहीये सांग बाळा, तू का दिसत नाहीये? बाहेर जातोय म्हणून सारखं. हा, खूप सारे ताई मला म्हणते ते खेळू दे ग, छोटा आहे बघा, हे किती छोटा आहे, काय करायचं या पोराचं सांग. हा कसं असतं की सकाळपासून संध्याकाळपर्यंत नुसता खेळ आवडतो. याला काहीतरी जोडणे, तोडणे, मोडणे अशा वस्तू आवडतात. आणि हो, आरुण एक खूप छान असं क्ले पासून ना गणपती बाप्पा बनवलेला आहे. मी तुम्हाला शेअर करेन तो कशा प्रकारे बनवलेला आहे. तो या गोष्टीत खूप हुशार आहे. मुलांच्या बाबतीत मला खूप सारे ताईंचे कमेंट आलेले आहेत की मुलं ऐकत नाहीत, मुलं अशी करतात तशी करतात, मुलं अभ्यास करत नाही, याच्यावरती काहीतरी थोडंफार सांग. हो, मी बोलणार आहे एका व्हिडिओमध्ये, ते अवश्य बोलणार आहे. मुलांच्या वरतीच आहे ते, आणि मला आवडेल ते सांगायला. मी जे फॉलो करते तेच तुम्हाला सांगणार आहे. तर चला आता नानखटाई पहिला बनवूया, कारण त्याच्यानंतर मग मला रिप्लायला वगैरे बसावं लागतं. आज काही दिवसभर रिप्लाय देणं मला झालेलं नाही, सकाळपासून नाही झालेलं, कारण सकाळी जसं मी अर्धवट काम सोडलं त्याच्यानंतर मग माझ्या दुसऱ्या कामाच्या रुटीनमध्ये राहिले. त्यात मोबाईल किती वेळ राहणार, सारखं चार्जिंग संप, हे संप, पॉवर बँक लाव, हे लाव, ते लाव. फायदा मला डोंगलचा, याला फायदा डोंगलचा. उरलेलं जे त्यातलं नेट असतं का नाही, हे लावतो आणि काय बघतो, ते बघत बसतात उरलेलं माझं हे वापरून. तर चला. तर नानखटाई करताना ना सुरुवातीला आपल्याला पहिल्यांदा साखर बारीक करून घ्यायची आहे. तुमच्याकडे ऑलरेडी बारीक केलेली असेल, म्हणजे मार्केटमध्ये मिळते, त्या बऱ्याचशा जणी आणत असतील. मी आणत नाही आहे ती साखर. त्याच्यापेक्षा ना आपली घरात जी पिठी साखर बनवून घेतो ना तीच फायद्याची पडते. कारण बघा, 1 वाटी घेतलं तर पिठी साखरची जी क्वांटिटी असते ना ती थोडीशी जास्त वाटते, मार्केटमध्ये थोडीशी कमी वाटते. बाकी वजनी सेमच असतं. तर बरोबर 1 वाटी भरून ना मी पिठी साखर काढलेली आहे, आणि बरोबर 2 ते थोडंसं जास्त 1 चमचाभर मैदा घेतलेला आहे. तर माझी वाटी तुम्ही पाहत असाल कशी आहे, तर ही वाटी आहे. आणि बरोबर त्या वाटीनं अर्धी वाटी मी घेतलेलं आहे बेसनचं पीठ. तर माप परफेक्टली सांगते मी, बरोबर 2.5 वाटी आपलं पीठ आहे. तर यामध्ये अर्धी वाटी बेसन आणि 2 वाटी मैदा, हे बरोबर लक्षात ठेवायचं आहे मेजरमेंट. आणि 1 वाटी मी साखर घेतलेली आहे. आता तूप बघा, मी अंदाजे बरोबर काढलेलं माप, पण तुम्हाला दाखवण्यासाठी ना मी इथं पुन्हा घालून दाखवत आहे. तर वाटीनं 1 वाटी तूप, सगळं माप तुम्हाला कळलं असेल. आणि हो, मी डिस्क्रिप्शनमध्ये याचं माप अवश्य देणार आहे,
कारण खूप साऱ्या ताईंनी मला असं सांगितलेलं आहे की सोनाली डिस्क्रिप्शनमध्ये अवश्य देत जा, आमचं कन्फ्युजन होत नाही. हो, तुमच्यासाठी मी आजपासून ना डिस्क्रिप्शनमध्ये ठराविक रेसिपीचं हे देणार आहे. तर हे आलेले आहेत आणि हे आल्यानंतर थोडंसं घरातलं वातावरण ना आम्ही हसी मजाकचं ठेवतो, कारण बाहेरून येणाऱ्याही व्यक्तीला बरं वाटतं आणि आपल्यालाही बाहेरून येणारी व्यक्ती ज्यावेळेला हसत खेळत येते ना तर त्यावेळेला आपल्यालाही बरं वाटतं. तर हेच असतं संसाराचं, एक्स्ट्रा काहीही आपल्याला करावं लागत नाही. तर त्यांच्यासाठी साईडला मी ठेवलेली आहे आता कॉफी, कारण आल्या आल्या त्यांना चहा किंवा कॉफी काहीतरी दोन्हीपैकी एक द्यावं लागतं. कॉफी तर शक्यतो मी देणं बंद केलेलं आहे, कारण तुम्ही परवाच्या व्हिडिओमध्ये ऐकलं असेल की कॉफीपेक्षा चहा आवडतो. तर तुम्ही म्हटलं ना की ताई मिशोवरून जे काही प्रोडक्ट तू मागवलेले आहेत तर त्याच्याबद्दल थोडंसं आम्हाला शेअर करणार. तर हो, मी करणार आहे माझ्या लक्षात ते. तर त्याच्यासाठी आता पहिला बघा, चॉपर तर मी वापरत आहे, तुम्हाला दाखवलेलं आहे. कॉर्नर पीसबद्दल पण मी सांगितलेलं आहे. आता आहे ब्लेंडर. तर हा हँड ब्लेंडर सुरुवातीला ना मी पहिल्यांदा वापरत आहे. तर मी एवढी घाबरलेली ना, मला इलेक्ट्रॉनिक वस्तू अशा प्रकारे हातात घेऊन काम करायला खूप भीती वाटते. मिक्सरची ती तर सवय झालेली असते. तर मी यांना पहिल्यांदा सांगितलं की मला चालू करून द्या, तुम्ही थोडंसं फिरवून द्या, त्याच्यानंतर मग मी घेते. तर त्यांनी 1-2 मिनटं मला ते दाखवलं, अशा प्रकारे पकड, अशा प्रकारे फिरव. तरी पण सुरुवातीला मी थोडंसं चुकीचं पकडलं आणि त्यामुळे थोडंसं बघा उडलेलं आहे साईडला. तर याला ना डायरेक्टली असं धरावं लागतं. एकदम वाकडं तिकडं जर तुम्ही धरलं तर ते सगळं बाहेर येतं. तर तूप जे आहे ना ते सुरुवातीला आपल्याला फेटून घ्यायचं आहे. आता माझ्याकडे ब्लेंडर आहे म्हणून हे काम मला इझिली होत आहे. तुमच्याकडे ब्लेंडर नसेल तर हँड ब्लेंडर जो असतो त्याने करून घ्या, किंवा हाताने गोल 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 राऊंडमध्ये फिरवून अशा प्रकारे फ्लपीपणा, एक क्रीमी टेक्स्चर जे म्हणतात ना ते आणायचं आहे या तुपाला. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. नान खटाईची मेन जी प्रोसेस असते ना, योग्य होणं, खुसखुशीत होणं, ते इथं असतं. अगदी तोंडात टाकतात विरघळती ना नान खटाई, त्याला कारण असतं हे जे तूप आपण घेतो ना ते पूर्णपणे फेटून घ्यायचं आहे. अगदी फ्लपी, जसा अंड फेटल्यानंतर कसा फेस येतो ना तशा प्रकारे आपल्याला फेटून घ्यायचं आहे. त्यामध्येच लगेच आपल्याला घालून घ्यायचे साखर. तर साखर मिक्स होत नाही आहे, त्यामुळे आपल्याला व्यवस्थित असं हे करायचं आहे. आणि त्याच्यानंतर ती साखर आणि तूप हे दोन्ही पण खूप छान असं फ्लपी क्रीमी टेक्स्चर जे म्हणतात ना ते येईपर्यंत फेटायचं आहे. तर खरंच मला या रेसिपीसाठी किंवा केकच्या रेसिपीसाठी याची गरज होती, म्हणून खास मी मागवलेला आहे. कारण मी करायची हाताने त्याला मला खूप वेळ लागत होता. तर माझ्या ताईंनाही सांगणं आहे की खूप इझी आहे आणि खूप फायदेशीर आहे. आता याचं लोणी पण मी काढणार आहे, बघूयात, तो पण व्हिडिओ तुम्हाला शेअर करेन. तर बघा अशा प्रकारे पूर्णपणे क्रीमी जे आहे ना साखर आणि तूप दोन्ही झालेलं आहे. तर आता हे आपल्या या पिठामध्ये आपल्याला ओतून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर ना एकदम हलक्या हाताने व्यवस्थित असं आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. पण एकच सांगते तर टिप्स महत्त्वाची, नान खटाईसाठी कुठलंही दूध म्हणा, पाणी म्हणा, काही आपल्याला एक्स्ट्रा मिक्स करायचं नाही. पाण्याचा 1-2 चमचेसुद्धा तुम्ही यामध्ये मिक्स करू नका. त्याच्या वाटणीचं दूध वापरूया असं तसं खूप साऱ्या ताईंना वाटेल, तर अजिबात वापरू नका. एवढंच माप, एवढंच सगळं हे ठेवा. आणि हो, तुम्हाला मी गॅरंटी देते की कढईमध्ये जर तुम्ही बनवली तर सेम तुम्हाला तशीच जी मायक्रोवेव्हमध्ये होते ना तशीच नानखटाई मिळणार. थोडाफार कलरला फरक पडतो, कारण कढईमधली जराशी लालसर दिसते, नॉर्मली लालसर दिसते, आणि ओव्हनमधली ना एकदम व्हाईट दिसते. तर बाकी काही नाही, सेम चव, सेम सगळं सेम, फुगतेही तशीच. तर अशा प्रकारे बघा मी पूर्णपणे हे पीठ आणि ते जे होतं ना बॅटर सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. अगदी तुम्ही इथं असा विचार करताल की मला कणकेचा गोळा कसा मळलेला आहे तशा प्रकारे मळण्याची गरज आहे, तर काही गरज नाही. बघा मी पूर्णपणे फक्त मिक्स केलेला आहे, गोळा वगैरे काही केलेला नाही आहे. आता कढई घेतलेली आहे, तुम्हाला कशात करायचे त्यात तुम्ही करू शकता. तर आता बेकिंग ज्यामध्ये करायचं आहे ना ती भांडी आपण तयार करूया. आणि त्यासाठी या पेपरचा मी वापर करते. याचं नाव आहे ऑडी इकोबॅग पार्चमेंट पेपर. तर हा पेपरची एक खासियत म्हणजे ऑर्गॅनिक गोष्टीपासून बनलेला आहे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे इको फ्रेंडली आहे. पुन्हा रियूज करू शकता तुम्ही, असं नाही की एकदा याचा वापर केला की फेकून द्यायचा आहे, तर नाही, खूप वेळा हा उपयोगाला येतो. आणि याची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला ही आवडली की ओव्हनमध्ये चालतो, अगदी तव्यावरती चालतो, कुठेही याचा वापर खूप छान असा होतो. तर या सगळ्याची जी लिंक आहे ना मी ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. आणि मला वाटतं की प्रत्येक गृहिणीच्या घरामध्ये हा पेपर असावा. मला तर खूप खूप याचा फायदा झालेला आहे. जेव्हापासून हा पेपर आलेला आहे ना तेव्हापासून ना बेकरी प्रोडक्ट जे काही बनवेल ना त्याच्यामध्ये ना मला याचा खूप छान असा वापर व्हायला लागलेला आहे. कालचा एक पेपर होता, जसं की तुम्ही पाहिलं मी वडीला वापरलेला, पण आमच्या शेजारच्या काकू आल्या आणि त्या म्हणल्या की सोनाली मला पेपर दे, जोपर्यंत मी ऑर्डर करत नाही तोपर्यंत मला दे. त्यांनाही ढोकळा बनवायचा होता.
मग त्या घेऊन गेल्या, म्हणून म्हटलं चला आता एकदा कट करूया. आता हे पेपर मी 2-4 वेळा आरामात वापरू शकते, त्याहूनही जास्त ते वापरणं आपल्यावरती आहे. तर बरोबर अशा प्रकारे मी कट करून घेतलेलं आहे. तर हे सगळं मी तुम्हाला शेअर केलेलं आहे. फक्त एकच सांगणं आहे की ही जी वस्तू आहे ना ती किचनमध्ये खूप उपयोगाची आहे. तर याच्याबरोबर दुसराही पेपर आहे, त्याच्याबद्दलही थोडंसं मी तुम्हाला सांगेन. आता बघा पूर्णपणे ताटाला ना मी अशा प्रकारे ऑइल लावून घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती ना हा पेपर पूर्णपणे आपल्याला चिटकवून घ्यायचा आहे. आरामात चिटकतो, आरामात निघतो, काहीही आपल्याला प्रॉब्लेम नाही आहे आणि आरामात बसतो. आणि ह्याचं वापरण्याचं कारण म्हणजे आपली नानखटाई जी आहे ना ती ताटाला ट्रेला चिकटून राहते आणि त्यामुळे ती फुटून येते, अगदी अशी बाहेर येत नाही. त्यासाठी आपल्याला पेपरचा वापर करणं खूप गरजेचं आहे. तर इथे बघा अशा प्रकारे फक्त हलक्या हाताने आपल्याला पीठ घ्यायचं आहे आणि याचे असे गोळे बनवायचे आहेत. सुरुवातीला गोळे बनवायचे आणि नंतर ते मध्ये प्रेस करायचे. अशा प्रकारे नानखटाईचा तुम्ही याला हे देऊ शकता. आता याला डेकोरेट करण्याच्या खूप साऱ्या पद्धती आहेत, तर त्याही मी तुम्हाला शेअर करणार आहे. पण आपण घरामध्ये ज्या वस्तू करतो ना, एक सांगते पहिला त्या हेल्दी असतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण त्या स्वतः बनवलेल्या असतात, त्यामुळे त्याची स्वच्छता जी असते ना ते गॅरंटी आपल्याला असते. म्हणून माझं ताईंना सांगणं आहे की वेळात वेळ काढून कुठल्याही एक अशा ठराविक ज्या रेसिपी असतात ज्या वाटतं की तुम्हाला फक्त विकतच मिळू शकतात, घरात आपल्याला बनवणं पॉसिबल नाही आहे, तर त्या रेसिपी अवश्य तुम्ही बनवून बघा. एकदा चुकतील, दोनदा चुकतील, पण तिसऱ्यांदा नक्की सांगते की जमणार. प्रयत्न केल्यानंतर कुठली गोष्ट असू दे ती जमते. कारण नानखटाईबद्दल ना मला अशा पण कमेंट आहेत की ही घरात बनत नाही, आम्ही खूप वेळा ट्राय केलेली आहे. तर त्या ताईंना मी सांगेन की नाही, एकदा चुकेल, दोनदा चुकेल, पण तिसऱ्यांदा सांगते मी तुम्हाला जमणारच. कारण मी तर काय सुरुवातीला पहिल्यांदा परफेक्ट अशी शिकून आलेली आहे किंवा क्लास वगैरे घेतलेले नाही आहेत. माझ्याकडून एकदा दोनदा सुरुवातीला झालेले आहेत मिस्टेक, पण काही नाही, हेल्दी असतं, आपण स्वतः बनवलेलं असतं, त्यामुळे ते आपण खाऊही शकतो अगदी चुकल्या तरी पण. तर आता इथं ओव्हन मी प्रीहीट होण्यासाठी ठेवलेला आहे आणि कढई पण आपल्याला 5 मिनटं सुरुवातीला गरम करून घ्यायची आहे आणि मग त्यामध्ये ना हे ताट आपल्याला ठेवून आता झाकून ठेवायचं आहे. तर आता मी झाकलेलं आहे. बरोबर सांगते मी, कढईचं माप जर धरलं तर 20 मिनटानंतर तुम्ही ते चेक करा. बरोबर 22 मिनटामध्ये आपली नानखटाई तयार होते. आता ही झाली ओव्हनची तयारी. तर बघा 20 मिनटानंतर पाहिलं तर आपली नानखटाई जवळजवळ 90% बेक झालेली आहे आणि ही जी आहे ना ती आता ओव्हनमध्ये. तर ओव्हनमध्ये सांगते कंजेक्शन मोडवरती ना अशा प्रकारे एक स्टँड असतं ते ठेवायचं आणि 14 ते 15 मिनटं कंजेक्शन मोडमध्ये ना आपल्याला 180 डिग्री सेल्सिअसमध्ये हे आपल्याला बनवून घ्यायचं आहे. बरोबर 180 डिग्री. आणि सुरुवातीला मी इथं 10 मिनटं लावलेली आहेत, पण नंतर आणि 5 मिनटं मी लावली होती. तर बरोबर 15 मिनटं लागतात आणि ही नानखटाई बनायला बरोबर 20 मिनटात होते, पण वर अजून 1-2 मिनटं ठेवा. म्हणजे 22 मिनटात कढईमधली आणि 15 मिनटात ओव्हनमधली. आता ते टायमिंग हे टायमिंग फरक असतं. ओव्हनचं टायमिंग सेटिंग केलेलं असतं त्यामध्ये आणि या टायमिंगमध्ये थोडासा गॅप असतो. तर इथं बघा नानखटाई आपली तयार झालेली आहे. ही आहे ओव्हनची, ती होती कढईतली. तर आता मी सांगते व्हिडिओचा इथंच एंड करणार आहे, कारण अचानक गेस्ट आले घरी. गेस्ट म्हणजे यांचे मित्र वगैरे आलेले, त्यामुळे मी पुढं काही शूट करू शकले नाही. 1-2 बाळांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या आहेत, तर ती इथंच मी देत आहे, कारण त्याच्यानंतर मी कंटिन्यूली केलंच नाही त्यामुळे. तर आता जर ही आपण जी बनवलेली नानखटाई आहे आणि ही जर मुलांच्या टिफिनला द्यायचं असेल तर त्यासाठी ना मी या पेपरचा वापर करते. तर याचं नाव आहे ऑडी युनिरॅप्स फॉईल पेपर. हा खूप फायदेशीर आहे, रिहिटेबल आहे, नॉनस्टिक आहे, ओव्हन सेफ आहे, इको फ्रेंडली आहे, त्यामुळे याचा वापर आपण अगदी आरामात करू शकतो. तर आता उद्या ज्यावेळेला मुलं स्कूलला जातील तर त्यांच्यासाठी मी याचा वापर करणार आहे आणि याचीही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देणार आहे, जो तुम्हाला डेलीच्या वापरामध्ये खूप फायदेशीर होणार आहे. तर आज गोडशा स्वराचा वाढदिवस आहे. त्यांनी पूर्ण नाव सांगितलेलं आहे ताईंनी आपल्या लेकीचं. तर स्वरा संदीप राणे हिचा वाढदिवस आहे. तर स्वराला वाढदिवसाच्या माझ्याकडून खूप साऱ्या भरभरून शुभेच्छा. सॉरी बाळा, तुझी मावशी आज तुला अशाच शुभेच्छा देत आहे, कारण सांगितलेलंच आहे की मी गेस्ट वगैरे आलेले आणि त्याच्यामुळे ना मी कंटिन्यूली नाही केलं, कारण एका महत्त्वाच्या विषयावर बोलणं होतं, त्यामुळे मग ते आलेले आणि मग मी माझ्या कामात हे योग्य दिसत नाही, त्यामुळे मी तिथं स्टॉप केलेला आहे व्हिडिओ.
तरी पण तुला या मावशीचं खूप सारं भरभरून प्रेम आणि खूप साऱ्या जर ताईंचं वाढदिवस आज असतील आणि चुकून माझ्याकडून राहिले असतील तर त्यांनी मला आजच्या कमेंटमध्ये आणि एकदा मला आठवण करून द्यावी. मग ते मी उद्याच्या व्हिडिओमध्ये ना तुम्हाला त्याच्या भरभरून अशा शुभेच्छा नक्की देईन. तरी पण आज ज्या ताईंचे वाढदिवस असतील त्यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या भरभरून शुभेच्छा. हॅपी राहा, आनंदी राहा, तुमची जी काही इच्छा आहे त्या पूर्ण होऊ दे. तर चला तर माझ्या गोड ताईंनो, मैत्रिणींनो, शुभ